बुलढाणा जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्ह्यातील 8 ते 9 मार्ग वाहतुकीसाठी पडले होते बंद. बुलढाणा जिल्ह्यात कालपासून धो-धो पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले खडकपूर्णा धरणाचे संपूर्ण 19 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. तर पेनटाकळी धरणाचे देखील 9 दरवाजे उघडण्यात आले होते. नदी नाल्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील 8 ते 9 मार्ग वाहतुकीसाठी बंद पडले होते. परंतु आता पुराचे पाणी ओसरल्याने या सर्व मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली आहे. मात्र पुढील 3 दिवस बुलढाणा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. नागरिकांनी वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करू नये, अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल आणि आज सुद्धा सकाळी बऱ्याच ठिकाणी जोरात पाऊस आलेला आहे. त्याच्या अनुषंगाने जो पाऊस झाला त्याच्यामध्ये जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील 8 ते 9 रस्ते हे बंद झाले होते तात्पुरत्या स्वरूपात. त्यामध्ये महत्त्वाचा जो बुलढाणा चिखली रस्ता आहे हा सकाळी 11 वाजेपासून बंद होता. आता तो खुला करण्यात आलेला आहे. पाणी ओसरलेलं आहे. आणि जे जर आपण डॅमचा भाग म्हटला तर जे जिल्ह्यातले महत्त्वाचे 2 मोठे डॅम आहे त्याच्यापैकी खडकपूर्णा डॅमला सध्या 19 दरवाजे जे आहे ते पूर्ण 19 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे, जेणेकरून डॅममध्ये पाणी जे खोलगट भाग आहे त्याच्यात साचणार नाही. तसेच पेनटाकळीमध्ये 9 दरवाजे जे आहे ते 20 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे. आता तिथे कॅचमेंटमध्ये पाऊस बंद झालेला आहे, त्यामुळे नंतर आपण आपलं कंट्रोल करणार आहोत. तरी मी आपल्या मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो की पाऊस चालू असताना कृपया जर महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा कोणीही बाहेर पडू नका. जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून काही अलर्ट देण्यात आलेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 18 ते 21 हा 3 दिवस येलो ऑरेंज अलर्ट आलेला आहे. त्यामुळे तुरळक पाऊस मोठ्या स्वरूपात येऊ शकतो. तरी नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं.